आज आम्ही आलोय वाजळे गावात, मुंबईपासून जवळ 3 तास दूर या गावात. आपली लाईव्ह लोकेशन पाठवा ना, तो सांगेल बरोबर. कुठे आहे विमान? इथे पण एंट्री पास. ॲक्च्युली आम्ही हा विमान बघूनच गाडी थांबवलंय. हनुमानची ताकद आता उचललाय प्लेन. आपण डायरेक्ट 14 गिअरवर गाडी टाकतात. भाई किती वेळा रोड चुकलो आपण? जाम डोंगराळ भागात आहे. छान. मुलं कशी येतात काय माहिती. कुठे आहे विमान? ते आतमध्ये उभे आहेत आणि आम्ही बाहेर आहोत. असं का? एंट्री पास. इथे पण एंट्री पास. नाही एवढा थोडी विमान बनवलेला आहे. डॉन डॉन. ॲक्च्युली आम्ही हा विमान बघूनच गाडी थांबवलंय. मस्त वातावरण आहे. विमान पण भारी दिसतोय. विमानाचं तोंड ठेवते पुढचं. हनुमानची ताकद आता उचललाय प्लेन. चला ये चल चल चल. आपण डायरेक्ट 14 गिअरवर गाडी टाकतात. पहिले 2 गिअर आहेत नाही वाटतं. भाई किती वेळा रोड चुकलो आपण? कमीत 4 वेळा रोड चुकलो. लोकेशन सुद्धा चुकलंय आणि आपल्याला ज्या लोकांनी ऍड्रेस दिला ते लोक स्वतः पण चुकलेले. तुझं पण कसं चुकलं? प्रत्येकाला कोण कोण अरे आपण एका सगळे येते सगळे. ते सर मला जे मॅप सांगतो ते मी सांगतो. हा मॅप सांगते चालू ठीक आहे. तू पण सगळ्यांना विचार कसं झालं? एका विचार द्या असंच ना ते चालू. आपण गुगल मॅप बरोबर आलो होतो पण आपल्या त्या माणसाने वेगवेगळे कोणते टीचर आहे. पण ठीक आहे ना, आपली एक पिकनिक झाली ना. टीचर भेटली असती, आपली एक पिकनिक झाली. आम्ही आलोय वाजळे गावात, मुंबईपासून जवळ 3 तास दूर या गावात. या गावात आम्ही आलोय शाळेतल्या विद्यार्थ्यांची मदत करायला. त्यांना पुस्तकं द्यायला, वह्या द्यायला, पेन द्यायला, पेन्सिल द्यायला. पहिल्यापासून इथे येताना तर आमचा रस्ता तर चुकला. 3च्या जागी आमचे 5 तास गेलेत पण फायनली आम्ही पोचलो इथे. हे काम जे आहे ते मुलुंडच्या साई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून हे करण्यात येते. ते दर शनिवारी काही ना काही मुलांसाठी किंवा गोरगरिबांसाठी काही ना काही वाटप करत असतात. टाटा हॉस्पिटलच्या खाली गोरगरिबांना काही ना काही जेवण, त्यांच्याकडून जे पॉसिबल असेल ते दैनंदिन जीवनातील गोष्टी काही ना काही ते लोक देत असतात. शाळेतल्या मुलांना आज आपण द्यायचं आहे. चला. जाम डोंगराळ भागात आहे शाळा. मुलं कशी येतात काय माहिती इकडे. ॲक्च्युली इकडे राहणारी लोकच येत असतील. बाई इकडेच आहे. साई चॅरिटेबल ट्रस्ट मुलुंड या संस्थेकडून अध्यक्ष विनोद विचारे या ठिकाणी आपल्या इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत
इथे मॅडम करतील स्टार्टिंग मॅडम त्यांचं स्वागत करतील मॅडम. जाम भारी मजा आली. लहान मुलांच्या चेहऱ्यावर जी हास्य होतं म्हणजे त्यांना पण खुशी झाली की त्यांना ॲक्च्युली कोणी द्यायला वगैरे कोण नसतं आणि त्यांची अशी परिस्थिती नसते की ती लोक घेऊ शकतात असं सामान, बॅगा वगैरे, पेन्सिल वगैरे, पेन, म्हणजे सर्वच गोष्टी ज्या आपण शालेय जीवनात वापरतो. म्हणजे खरं मजा तर आम्हाला तर खूप बरं वाटलं त्यांना देऊन. ती लोक पण जाम, लहान मुलं तर एक्सायटेड असतात, खुश असतात जाम. ती मदत झाली आणि आमचं पण काम झालं. ही बावडी बघा केवढी मोठी आहे.